धाराशिव पालिकेत पाणी पुरवठा पाईपलाईन वरून गोंधळ झालाय। सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये बाचाबाची झालेली आहे। नगर परिषदेच्या सीईओ यांच्या समोरच हा गोंधळ झाला। तर धाराशिव जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढलाय। उष्णतेपासून जनावरांचं संरक्षण करण्यासाठी कूलरचा वापर करण्यात येतोय। गोठ्यात कूलर बसवल्यामुळे तापमान नियंत्रणात आहे। ही फॉगर मशीन जी आहे तर ही निदान टेम्परेचर थोडं कंट्रोलमध्ये ठेवण्याचा काम करते आहे। आणि फॉगर मशीन चालू ठेवायची की वरून त्याला जी पाणी पडणार आहे आणि उन्हाची तीव्रता येणार आहे ती दोन्ही एकमेकाला ती संपित आहे जागेवर। आणि खाली जी उष्णतेची पावर आहे, जी टेम्परेचरची पावर आहे ती जनावरांच्या अंगावर येत नाही। त्याच्यामुळे ती फॉगर मशीन आपण बसवलेली आहे। त्यानंतर काही कूलर आहेत, समजा खाली वरून आलेलं पाणी ते पाणी आपण या कूलरमध्ये हवेनं पुढे जात आहे, त्यामुळे वातावरण थंड राहण्याचा एक परिणाम होतो त्याच्यावर। तर नांदेड जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट उसळली असून जनजीवन विस्कळीत झालंय। जिल्ह्यातील तापमान 44 अंशांच्या पुढे गेल्यानं उकाड्याचा फटका बसतोय। मनुष्यांसह प्राणी आणि पक्ष्यांना हा उन्हाळ्याचा फटका बसू लागलाय। नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्याचं आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। नांदेड जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा जो आहे 44 डिग्रीपेक्षा जास्त झालेला आहे। त्यामुळे जे आहे नांदेड प्रशासनाकडून सर्व नागरिकांना विनाकारण रस्त्यावरती फिरू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर इतका उन्हाचा पारा असताना सुद्धा नागरिक रस्त्यावरती आपल्याला फिरताना दिसत आहेत। उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जे आहे रुमाल डोक्याला बांधलेला आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर जंगलातील जे वन्य प्राणी आहेत हे प्राणीसुद्धा पाण्याअभावी मानवी वस्तीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळते। या प्राण्यांसाठी जे आहे जंगलात पाणवठे भरावेत, जंगलातील पाणवठ्यांमध्ये वाढ करावी अशी मागणी वन्यजीव प्रेमीकडनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केल्या जाते। नांदेडमध्ये जर बघितलं तर 44 डिग्रीपेक्षा जास्त हा उन्हाचा पारा आपल्याला पाहायला मिळतोय। असा जर पारा वरचेवर वाढत राहिला तर नक्कीच या सर्व लोकांना जे आहे ते व्याधी होण्याला सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या ठिकाणी जर बघितलं तर सर्व यंत्रणा जी आहे प्रशासनातर्फे यापासून उन्हापासून बचाव करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या करण्यासाठीच प्रशासन सज्ज आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।